मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी महासंग्राम सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना, विज्ञान सर्व विषयांचे अत्यंत IMP PYQs आपण पाहत आहोत, जे की येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरतील. तर त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण भूगोलवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्न पहिला, सिंहगड किल्ल्याचा मुख्य खडक कोणता आहे? यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला करेक्ट या ठिकाणी चूज करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल बेसॉल्ट खडक. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला भुईकोट किल्ल्याचे उदाहरण आहे? 4 पैकी एक किल्ला आहे जो भुईकोट आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो नळदुर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्षेत्रभेटी दरम्यान खालीलपैकी कोणते साधने सोबत ठेवणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, देवटाके म्हणजेच काय आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल नैसर्गिक झऱ्यातून पाणी साठवण्याची रचना, त्यालाच देवटाके असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, कुलाबा किल्ला कोणत्या सागरी भूरूपावर बांधलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे तरंगर्षित मंच. पहा, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती अंश आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 29 अंश. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार सुमारे किती अंश आहे? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर बी 39 अंश. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणत्या अक्षांशावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढील प्रश्न, ब्राझीलच्या सीमेलगत नसलेला दक्षिण अमेरिकेतील देश कोणता? तर याचं योग्य आन्सर आहे पेराग्वे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये सर्व टॉपिक्सवर व्हिडिओ तयार करून अपलोड्स केलेले आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या. त्याच पद्धतीनं हे जे व्हिडिओ आहेत ते स्टेट बोर्ड्सवर आधारित आपला जो सिलेबस आहे त्यावर सर्व आधारित आहेत आणि तुम्हाला माहिती आहे शिपाई या पदाची जी पात्रता आहे 7वी पास आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी पडतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता मित्रांनो फक्त एक्झामसाठी 15 दिवस आपल्याजवळ शिल्लक आहेत आणि या 15 दिवसामध्ये शिपाई या पदासाठी 28 ते 29 मार्कची तयारी करायची. आता ही तयारी कशी करणार? कारण पोस्ट तर आपल्याला यावर्षी 100% मिळवायचे आहेत. जे आपला गुलाल आहे यावर्षी उधळलाच पाहिजे हे आपण ठरवलेलं आहे आणि ठरवणारच, कारण की याच्यानंतर एवढी मोठी भरती निघेल सांगता येणार नाही. त्याच्यामुळं जेवढे प्रयत्न आहेत 100% प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहेत. तर त्यासाठी आता राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर मित्रांनो, न घाबरता, तर घाबरायची काय आवश्यकता नाही. तुमच्यासाठी आपण खास या ठिकाणी ऑथेंटिक प्रीमियम शिपाई पदासाठी नोट्स प्लस क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. त्याच पद्धतीने लिपिक पदासाठी सुद्धा आपण या ठिकाणी नोट्स प्लस क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पहा, भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बांगलादेश आणि म्यानमार हे भारताच्या पूर्वेस असणारे देश आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया कोणत्या प्रकारचे शहर आहे? तर या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर बी नियोजित शहर. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलचे नाव कोणत्या वृक्षावरून पडलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पाऊ ब्राझील. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची शासन प्रणाली कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो भारताची शासन प्रणाली संसदीय प्रजासत्ताक आहे. ब्राझीलचे स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? तर याचं योग्य आन्सर आहे 1822व्या वर्षी. भारताच्या वायव्य सीमेला कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे भारताच्या वायव्य सीमेला असणारे देश आहेत. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार सुमारे किती अंश आहे? तर याचं 39 अंश या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार आहे.
भारताच्या आग्नेय सीमेला कोणता देश आहे? तर याचं योग्य आन्सर आहे भारताच्या आग्नेय सीमेला, सागरी सीमेला श्रीलंका हा देश आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न, हिमालयातील सर्वात नवीन पर्वत रांग कोणती आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शिवालिक ही सर्वात नवीन पर्वतरांग आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न, ब्राझीलमधील अजसकडा कोणत्या प्राकृतिक विभागात येते? तर हे उच्चभूमी या प्राकृतिक विभागामध्ये येते. त्यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर याचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल सुंदरबन हे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिन कोणत्या देशाच्या सीमेवर आहे? तर या प्रश्नाचा आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल व्हेनेझुएला. त्यानंतर मित्रांनो, पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न, भारतातील अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर हा जो पर्वत आहे तो आहे प्राचीन वली पर्वत. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या नसण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचे मुख्य कारण सांगता येईल उच्चभूमीचा उतार पूर्वेकडे असल्यामुळे त्या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला दिसत नाहीत. भारतातील पश्चिम घाटाला जलविभाजक असे का म्हटले जाते? कारण येथून पूर्व व पश्चिम दिशेला नद्या वाहत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, ब्राझीलमधील पॅन्टानल प्रदेश कशासाठी ओळखला जातो? जो हा प्रदेश आहे तो उष्णकटिबंधीय पाणथळ जमीन या नावाने ओळखला जातो. भारतातील नर्मदा व तापी नद्या कोणत्या प्रकारच्या भूरूपातून वाहत असतात? तर याचं योग्य आन्सर आहे खचदरी या भूरूपातून वाहत असतात. ब्राझीलमधील माराजो बेट कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर हा जो बेट आहे तो ॲमेझॉन आणि टॉकेसिट या नदीच्या मुखाशी आहे. भारतातील लक्षद्वीप बेट कोणत्या प्रकारचे आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे प्रवाळ बेट. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलची किनारपट्टी कोणत्या महासागराला लागून आहे? तर ही जी किनारपट्टी आहे मित्रांनो ती अटलांटिक महासागराला लागून आहे. भारतातील गोदावरी ही कोणत्या क्रमांकाची मोठी नदी आहे? तर भारतातील गोदावरी ही जी नदी आहे ती दुसऱ्या क्रमांकातील मोठी नदी आहे. पहिली जी आहे ती असणार आहे गंगा नदी. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलमधील गियाना उच्चभूमी मुख्यतः कोणत्या देशात आहे? तर हे आहे व्हेनेझुएला या देशामध्ये. पुढील प्रश्न, भारतातील पूर्व घाट व पश्चिम घाट यांचा संगम कोणत्या टेकडीजवळ होतो? तर याचा जो संगम आहे तो निलगिरी या टेकडीजवळ होतो. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीची लांबी जगात कोणत्या क्रमांकावर आहे? तर याची जी लांबी आहे ॲमेझॉन नदीची ती आपल्याला सांगता येईल दुसऱ्या क्रमांकाची असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या हवामानाचा मुख्य प्रकार कोणता आहे? तर भारतातील जो हवामान आहे त्याचा मुख्य प्रकार आपल्याला सांगता येईल मान्सून, उष्णकटिबंधीय मान्सून. ब्राझीलच्या हवामानातील मुख्य वैविध्याचे नेमके कारण काय आहे? तर याचे कारण आपल्याला सांगता येईल अक्षवृत्तीय विस्तार जास्त असणे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील मौसिनराम येथे सर्वाधिक पाऊस पडतो पण का पडतो? याचे खालील जे एक आहे ते कारण आपल्याला चूज करायचं आहे. तर याचं एकच कारण आहे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा अडथळा, याच्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पडताना दिसतो. ब्राझीलमधील आवर्षण चतुष्कोन कोणत्या भागामध्ये आहे? तर हा जो भाग आहे तो ईशान्य उच्चभूमी आहे. भारतातील नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पावसाचा फायदा कोणत्या राज्याला मिळतो? तर या ठिकाणी तमिळनाडू या राज्याला मिळतो. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी होण्याचे मुख्य कारण नेमके काय? तर याचे मुख्य कारण आपल्याला सांगता येईल नेमके दक्षिण अटलांटिक महासागरात चक्रीवादळ तयार होत नाहीत. भारतातील थर वाळवंट कोणत्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो? तर हा जो वाळवंट आहे तो आपल्याला या ठिकाणी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या प्रभावाखाली येताना दिसतो. ब्राझीलच्या दक्षिणेकडील प्रदेशात कधीकधी
हिमवर्षाव होण्याचे कारण काय आहे? तर याचे हिमवर्षाव होण्याचे कारण आहे दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांचा प्रभाव. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील चेरापुंजी येथील पावसाचे प्रमाण किती आहे? तर या ठिकाणी पावसाचे प्रमाण आपल्याला सांगता येईल 11,777 मिलीमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न, ब्राझीलमध्ये वर्षभर पाऊस पडणारा प्रदेश कोणता? तर या ठिकाणी ॲमेझॉन खोरे हा प्रदेश आपल्याला सांगता येईल. भारतातील हिवाळ्यातील पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? आता पावसाळ्यात तर पाऊस पडतो, पण हिवाळ्यामध्ये जे पाऊस पडतो तो कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिम विभक्त वारे. याच्यामुळे हिवाळ्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतो. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारा प्रमुख स्थानिक घटक कोणता आहे? तर याचा प्रमुख स्थानिक घटक आहे अजसकडा. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक तापमान कोणत्या राज्यामध्ये नोंदवले जाते? तर आहे राजस्थान मधील गंगानगर या ठिकाणी. त्यानंतर पुढील पहा, ब्राझीलच्या हवामानातील मुख्य घटक कोणता नाही? तर खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हिमालय. पुढील प्रश्न, ब्राझीलमधील ॲमेझॉन वर्षान्वे यांना जगाची फुफ्फुसे का म्हटले जाते? कारण प्रचंड प्रमाणात प्राणवायू तयार करतात व कार्बन डायऑक्साईड शोषतात म्हणून. भारतातील काटेरी व झुडपी वने कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात? ते आहेत राजस्थान, गुजरात, पूर्व महाराष्ट्राचा प्रदेश. ब्राझीलमधील कोंडोर हा पक्षी कोणत्या प्रदेशात आढळतो? हा पक्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर 2, उच्चभूमी अँडीज पर्वताजवळ. भारतातील सुंदरबन हे कोणत्या वन प्रकारचे उदाहरण आहे? तर हे जे उदाहरण आहे ते आहे समुद्रकाठची वने. ब्राझीलमध्ये रोको पद्धतीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? तर याचा परिणाम जंगलतोड आणि मृदापात अशावर होतो. भारतातील एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? तर हा जो राज्य आहे ते आपल्याला सांगता येईल या ठिकाणी आसाम या राज्यामध्ये. ब्राझीलमधील गुलाबी डॉल्फिन कोणत्या नदीत आढळते? ही जी नदी आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ॲमेझॉन नदी. भारतातील साग वृक्ष कोणत्या वन प्रकारात आढळतो किंवा वन प्रकारामध्ये येतो? तर हा येतो पानझडी वन प्रकारामध्ये. ब्राझीलमधील पिरान्हा मासा कोणत्या प्रकारचा आहे? हा जो मासा आहे तो आपल्याला मांसाहारी मासा या ठिकाणी आढळेल. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील माळढोक हा पक्षी कोठे पाहायला मिळतो किंवा आढळतो? तर हा गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर तस्करीचे नेमके मुख्य कारण काय आहे? तर याचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील मागणी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचे तस्करी देखील होते. भारतातील निलगिरी ताहेर हा प्राणी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आढळतो? हा पश्चिम घाट या पर्वत रांगेत आढळतो. त्यानंतर लोकसंख्येवर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न पाहूया. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सर्व प्रश्नाचा आपण या सेशनमध्ये समावेश करत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच 15 दिवस मित्रांनो शिल्लक आहेत. याचा पुरेपूर वापर करा. आपली प्लेलिस्ट सर्व पहा यूट्यूबवरले आणि त्या ठिकाणी जे प्रीमियम कंटेंट्स आहेत तुम्ही अजून घेतलं नसेल तर वन लाइनर्स कंटेंट आहेत ते कंटेंट घ्या. आणि खास एक्झाम ओरिएंटेडच आपण तयार केलेले आहेत तुमच्यासाठी. या ठिकाणी चांगलं ठरेल ते म्हणजे फक्त शिपाई पदाची तयारी करत असाल तर शिपाई कॉम्बो पॅक घ्या. आणि लिपिक आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर शिपाई आणि लिपिक या दोघांचा देखील कॉम्बो पॅक दिलेला त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. आणि स्पेशल लिपिक या पदाची तयारी करत असाल तर त्याचं देखील या ठिकाणी कॉम्बो पॅक अवेलेबल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलची लोकसंख्या 2010 मध्ये जगात कितव्या क्रमांकावर होती? तर ब्राझीलमधली संख्या जी आहे ती आपल्याला सांगता येईल 5व्या क्रमांकावर. त्यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो हे प्रश्न फक्त कोर्ट भरतीच नाही तर येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. भारताची सरासरी लोकसंख्या घनता 382 असून ब्राझीलची केवळ 23 व्यक्ती चौरस किलोमीटर आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे? तर याचं कारण आपल्याला सांगता येईल ब्राझीलचे क्षेत्रफळ प्रचंड, अनेक भाग दुर्गम. भारतातील लोकसंख्या वितरण दाट कोणत्या भागामध्ये आहे?
तर या ठिकाणी उत्तर भारतीय मैदान आणि किनारी मैदानामध्ये आढळते. ब्राझीलमध्ये लोकसंख्या केंद्रित कोणत्या भागात आहे? तर हा जो भाग आहे तो पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. ब्राझीलमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे नेमकं कारण काय आहे? स्त्रियांचे आयुर्मान जास्त आणि पुरुषांचे स्थलांतर जास्त हे मुख्य कारण त्या ठिकाणी सांगता येते. भारतातील लिंग गुणोत्तर कमी असल्याचे मुख्य कारण नेमके काय आहे? तर याचे कारण आपल्याला मित्रांनो सांगता येईल. बालकांची हत्या, निवडक गर्भपात, पुरुषांचे स्थलांतर कमी यामुळे त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर आपल्याला कमी असण्याचे पाहायला मिळते. भारताच्या लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण जास्त असण्याचा फायदा नेमका काय आहे? तर याचा फायदा आपल्याला योग्य ॲन्सरमधून सांगता येईल. ते आहे कार्यशील मनुष्यबळ, जास्त आर्थिक विकासाला गती. आत्ताची गोष्ट वेगळी आहे की ते आपल्या इकडचे जास्तीत जास्त यंग पिढी आता ही आळशी होण्याच्या मार्गावर जास्त आहे. ते कारण तर वेगळे असेल. ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्याचं कारण नेमकं काय आहे? तर याचं कारण आहे जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी आणि शिक्षणामध्ये वाढ. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. कारण शिक्षणामध्ये वाढ होणे आणि फक्त निव्वळ शिक्षणामध्ये वाढ होऊन फक्त डिग्र्या प्राप्त करून अर्थ नाही, तर त्याच्या विचाराची, सर्वांगीण विकासाची आणि त्याच पद्धतीनं जे मूल्य त्याला मिळतात त्या मूल्यांची शेवटपर्यंत वाढ होणे आणि ते टिकून ठेवणे, त्यालाच आपण या ठिकाणी योग्य शिक्षण या ठिकाणी म्हणू. कारण जर जे मूल्य त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रुजवलेले आहेत, त्या मूल्यांचं जर ते जिवंत असताना त्याचा योग्य जर वापर करत नसेल आणि मूल्यांना विसरून जर या ठिकाणी जीवन जगत असेल आणि लोकांसोबत त्या पद्धतीने वागत असेल, तर त्याचा शिक्षणाचा काहीही अर्थ राहिलेला नाही. त्याच्यामुळं जे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून जे शिक्षकांनी मूल्य आपल्यामध्ये रुजवलेले आहेत, ते सर्व मूल्य आपण समाजामध्ये रुजवणं ते आपलं कर्तव्य आहे. तरच या ठिकाणी आपली खरी शिक्षणामध्ये वाढ होईल आणि एकदा शिक्षणामध्ये वाढ झालं तर बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत, समाजामधली प्रथा असेल, सर्व गोष्टी जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, यामध्ये त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी त्याला फायदा होऊ शकतो. परंतु सध्या शिक्षण जास्त आता सांगणार नाही. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी माहीत आहेत. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. भारताची जनगणना दशकारंभी होते तर ब्राझीलची कधी होते? ठीक आहे. तर या ठिकाणी पाहूया आपली जी जनगणना आहे ते दशकारंभी म्हणजेच 1961 ला झाली. 71ला 10 वर्षानंतर होते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे दशकांती 1960 1970. तर त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतातील सर्वाधिक नागरीकरण असलेले केंद्रशासित प्रदेश नेमका कोणता आहे? तर हा आहे दिल्ली. सर्वाधिक नागरीकरण झालेला आणि केंद्रशासित प्रदेश. ब्राझीलच्या लोकसंख्येची घनता सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो राज्य आहे साओ पावलो. त्यानंतर पुढील प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे तो मानवी वस्तीवर आधारित प्रश्न असणार आहे. तर पाहूया भारतातील केंद्रित वस्ती कोणत्या प्रदेशात आढळते? तर ही जी आहे ती आपल्याला उत्तर भारतीय मैदान, नदीकाठी शेतीयोग्य भाग या प्रदेशात आढळते. ब्राझीलमधील विखुरलेली वस्ती कोणत्या भागात आढळते? तर तो भाग आहे ॲमेझॉन खोरे आणि ईशान्य उच्चभूमी. भारतातील नागरीकरणाची टक्केवारी 2011 मध्ये किती होती? तर या ठिकाणी 11 मध्ये जनगणना झालेली होती, त्याच्यामुळं सर्व टक्केवारी त्या ठिकाणी आलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 31.2%. नंतर पुढील अत्यंत IMP प्रश्न. ब्राझीलमधील नागरीकरणाची टक्केवारी 2010 मध्ये किती होती? कारण या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण त्यांचं वर्ष पाहिलेलं आहे जनगणनेचं, त्यानुसार त्यांनी 2010 दिलेले आहे. तर या ठिकाणी पाहूया ब्राझीलमधील नागरीकरणाची टक्केवारी 2010 मध्ये जर आपण पाहिलं तर 84.6% या ठिकाणी होती. ब्राझीलचे पश्चिमेकडे चला धोरण कोणत्या उद्देशाने सुरू केले? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल अंतर्गत भागांचा विकास आणि लोकसंख्येचे विकेंद्रीकरण करणे ते मुख्य उद्देश त्यांचे होते. भारतातील खेड्याकडे चला चळवळीचा उद्देश नेमका काय? तर याचा उद्देश आपल्याला सांगता येईल ग्रामीण विकास, शहरी वस्तीचा ताण कमी करणे. कारण शहरी वस्ती आपण पाहतो
शहरामध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे अतिशय दाट असते. भारतातील सर्वात नागरीकरण असलेले नेमके राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल गोवा. 62% त्याचे नागरीकरण झालेले आहे. केंद्रशासित प्रदेश आपण पाहिला होता, तो प्रदेश होता आपला दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलमध्ये मॅनॉस शहराचा विकास कोणत्या कारणामुळे झाला? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल बंदर स्वतंत्र व्यापार क्षेत्र. त्यानंतर आता पाहूया मित्रांनो, अर्थव्यवस्था व्यवसाय यावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न. भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर ही जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला सांगता येईल. ब्राझीलचा जगाचा कॉफी पॉट का म्हणतात? ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट का म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे सर्वाधिक कॉफी उत्पादन ब्राझीलमध्ये होत असल्यामुळे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही दरडोई उत्पन्न कमी असण्याचे कारण काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच एकंदरीत देशाचं उत्पन्न आणि ह्या ठिकाणी दरडोई उत्पन्न म्हणजेच प्रत्येक डोक्याचं उत्पन्न. एक्झाम्पल, भारतामध्ये 140 करोड जनता आहे, तर प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न किती आहे? दरडोई उत्पन्न त्याला म्हटले जाते. तर राष्ट्रीय उत्पन्न तर ब्राझीलपेक्षा जास्त आहे आपल्या देशाचं पूर्ण, परंतु दरडोई उत्पन्न कमी. काय दरडोई उत्पन्न तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक डोक्याने कमवलेले उत्पन्न म्हणजेच भारतातील प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न हे अत्यंत कमी आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे ते आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी भारतातील लोकसंख्या प्रचंड. आता लोकसंख्या प्रचंड आहे याचा अर्थ असा नाही की सर्व लोकसंख्यांना रोजगार मिळतो, तर काहीच लोक या ठिकाणी काम करतात. एक्झाम्पल, एका फॅमिलीमध्ये समजा 10 लोक असतील, तर या 10 लोकांपैकी 2 लोक काम करतात आणि 8 लोक बसून खातात, किंवा 5 लोक काम करतात आणि 5 लोक बसून खातात. तर अशा पद्धतीनं याच्यामुळं लोकसंख्या तर वाढलेली आहे आणि रोजगार कमी आहे. त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, कमी होण्याचे नेमके कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर ब्राझीलमध्ये खाणकाम प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित आहे? तर याचं योग्य आन्सर आहे पूर्व भाग. भारतातील छोटा नागपूर पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा जो छोटा नागपूर पठार आहे ते आपल्याला सांगता येईल खनिजांचे भांडार, लोहखनिज, कोळसा याच्यासाठी तो अत्यंत काय या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ब्राझीलच्या व्यापार संतुलनाचे स्वरूप नेमके काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे अनुकूल निर्यात आणि आयात. तर एकंदरीत तुम्हाला ह्या टॉपिक्सवर कोणताही प्रश्न पडला तर तुमचं या ठिकाणी उत्तर चुकणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपले सर्व प्रश्न ऑथेंटिक व्यवस्थित टॉपिकनुसार आहेत. जे विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न पाहत आहेत किंवा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना त्या ठिकाणी कळालेलं आहे, जास्त हाय लेवलचे सुद्धा नाहीत आणि एकदम खालच्या स्तराचे देखील प्रश्न नाहीत, कारण जे एक्झाम ओरिएंटेड आहेत तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, भारताच्या आयातीतील सर्वाधिक वाटा कोणत्या वस्तूचा आहे? तर भारतामध्ये जर आपण पाहिलं सर्वात जास्त जी वस्तू आहे ती खनिज तेल आपण या ठिकाणी काय केली जाते, आयात केली जाते, म्हणजे आयात करत असतो. आता सध्या जे युद्ध चालू आहे त्यामुळे सुद्धा आपल्यावर या ठिकाणी परिणाम थोडाफार झालेला आहे. तर पुढचा प्रश्न पहा, ब्राझीलमध्ये जीएसटी सारखी कर प्रणाली कोणत्या वर्षी लागू झाली? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 1994 मध्ये जीएसटी त्या ठिकाणी लागू झालेली आहे. तर आपल्या इकडे आत्ता या ठिकाणी आलेले केव्हा आलेले त्याचं वर्ष तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. भारतातील मासेमारीतील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा नेमका किती? तर याचं योग्य आन्सर आहे 60% त्याचा वाटा आहे. ब्राझीलमध्ये फर्जेडॉस म्हणजे नेमके काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कॉफीची मळी. त्यानंतर भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार कोणते? देशाचं नाव आहे, म्हणजे भारताचे मुख्य प्रमुख भागीदार कोणते, जे की आपल्या भारतासोबत काय करत असतात, नेहमी व्यवहार करत असतात. त्यांचा वाटा हा भारतासोबत व्यवहार करण्यासाठी अतिशय जास्त असतो. तर याचं योग्य आन्सर आहे अमेरिका आहे, जर्मन आहे, चीन आहे, UK, जापान आहे आणि रशिया. अत्यंत मोठे देश आपल्यासोबत या ठिकाणी भागीदारी व्यापार करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार कोणते? तर भारताचे पाहिले आता ब्राझीलचे पहा, या ठिकाणी ब्राझीलचे सुद्धा जर्मनी आहे, अमेरिका आहे, चीन आहे, अर्जेंटिना आहे आणि भारत सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता पर्यटन वाहतूक संदेशवहनावर अत्यंत IMP प्रश्न पाहूया. पर्यटन हा कोणत्या प्रकारचा व्यापार आहे? तर हा जो व्यापार आपण पाहिला अदृश्य व्यापार आपल्याला सांगता येईल. ब्राझीलमधील ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग कोणत्या प्रकारचा आहे? हा जो मार्ग आहे तो रस्ता मार्ग आहे. भारतातील सुवर्ण चतुर्भुज महामार्ग
कोणती 4 शहरे जोडतो? तर अत्यंत IMP आणि हाय लेव्हलचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. कारण ऑप्शन हे कन्फ्युजन करणारे त्याच्यामुळं पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ही GMTच्या किती तास मागे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 3 तास. तर या व्हिडिओमधले थोडेसे प्रश्न हाय लेव्हलचे आपण घेतलेले आहेत जेणेकरून कोणताही प्रश्न तुमचा चुकता कामा नये. भारताची प्रमाण वेळ ही किती तास पुढे असते? तर मित्रांनो या ठिकाणी भारताची प्रमाण वेळ आहे ती आहे 5 तास 30 मिनिटे. हा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. त्यामुळेच आपण प्रत्येक प्रश्न टॉपिक वाईज घेत असतो म्हणजेच कोणत्याही विषयाचा प्रश्न तुमचा राहू नये आणि एक वेळेस तुमच्या नजरेखालून जर गेला तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर त्याचा आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रश्न तयार करत असतो स्पेशल खास तुमच्यासाठी. ब्राझीलमध्ये एकूण किती प्रमाण वेळा आहेत? तर ब्राझीलमध्ये आपल्याला सांगता येईल मित्रांनो टोटल ज्या प्रमाण वेळा आहेत त्या 4 प्रमाण वेळा आपल्याला सांगता येईल. भारतातील अंतर्गत जलमार्गाचा वाटा एकूण वाहतुकीत किती आहे? तर याचं योग्य आन्सर आहे फक्त आणि फक्त जलमार्गाचा वाटा एकूण वाहतुकीमध्ये आपल्याला सांगता येईल 1%. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न ब्राझीलमध्ये सर्वाधिक जलवाहतूक कोणत्या नदीवर होते? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि मित्रांनो तुमचे लाईक्स अत्यंत कमी येत आहेत कारण आपण ऑथेंटिक प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. खरोखरच तुम्हाला जर प्रश्न आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर तर सांगायची आवश्यकता नाही. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही 100% शेअर करणार. त्याच पद्धतीनं सर्व ऑथेंटिक कंटेंट्स PDF स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेले इंडियन डेप जॉब अलर्ट करून त्या चॅनलला देखील अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने Instagramवर सुद्धा ह्याच नावाने आपण ID ओपन केलेले नवीन त्या IDला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.